कुटुंब रंगल्या काव्याच्या 1,500हून अधिक प्रयोगांनी रसिकांच्या मनात आणि कुटुंबात स्नेहाचं स्थान मिळवलेले ज्येष्ठ परफॉर्मिंग आर्टिस्ट विसूभाऊ बापट आज M2G2च्या कुटुंबाला भेट द्यायला आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार विसूभाऊ. नमस्कार. मी तुमचं हार्दिक स्वागत करते. मी हे तुमचं असं स्वागत करतो. चालेल? वाह, सोनचाफा माझं फार आवडतं फुल आहे. माझंही अत्यंत आवडतं. आणि थँक्यू सो मच. ही तुमची अनोखी अदा मला फार आवडली. विसूभाऊ, तुमच्या कार्यक्रमाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. हो. पण 2 गोष्टींबद्दल मला फार कुतूहल वाटतं. एक म्हणजे कार्यक्रमाचं नाव आणि तुमचं नाव विसूभाऊ बापट. जनरली काय होतं की कुठलाही कलाकार आपलं नाव किंवा कार्यक्रमाचं नाव फार चटपटीत किंवा आकर्षक ठेवण्याकडे त्याचा कल असतो. पण तुम्ही मात्र कुटुंब हा अगदी साधा सुद्धा मध्यम वर्गीय शब्द वापरला शीर्षकासाठी. आणि तुमचं नाव खरं म्हणजे विश्वनाथ बापट. हे भारदस्त नाव सोडून तुम्ही चक्क विसूभाऊ हे घरगुती नाव घेतलं. ते कसं काय? आणि 1,500हून अधिक प्रयोग केले. नक्कीच. काय झालं की कुटुंब रंगलय काव्यात या कार्यक्रमाचं नामकरण तर डॉक्टर अवा वर्टींनी केलेलं आहे स्वतः. अच्छा. आणि विसूभाऊ मला घरचे जसं म्हणायचे तसे सगळे जवळचे मित्र, सगळे मित्र मैत्रिणी सगळेजण मला विसूभाऊ म्हणायचे. मग तेच नाव प्रसिद्धीला देऊन घेतलं. आणि ते इतकं म्हणजे अगदी आयडेंटिफाय करतात सगळे विसूभाऊ, आपले विसूभाऊ असं. जवळीक वाटते ना एकदम. खरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते माझं संपूर्ण नाव आहे विश्वनाथ श्रीधर बापट. विश्वनाथचा विसू आणि माझ्या वडिलांना टोपण नाव भाऊ आहे. विसूभाऊ बापट असंही आहे ते. म्हणजे सगळं आलं. सगळं आलं. परिपूर्ण नाव असं म्हणतात. परिपूर्ण नाव अगदी. मग आता ह्याच आनंदात आपण एखादी तुमची कविता ऐकू किंवा त्याचं काहीतरी म्हणजे प्रास्ताविक करा. हो. काय की कुटुंबाच्या प्रत्येक विभागाकरता एक एक कविता ऐकवायची आणि कुटुंब कवितेत रंगवायचं अशी पद्धत. मग आता एक विभाग वयोवृद्ध माणसं. आता वयोवृद्ध म्हणा किंवा तत्समच कुटुंबातल्या लोकांना जो काव्य प्रकार आवडतो तो ऐकवतो. एकदा काय झालं, निरंजनारायण मंदिरात आपण गेलो तर रामसीता एकत्र बसलेले दिसतात. पण पंढरपूरला रखुमाई आणखीन पांडुरंग 2 वेगवेगळ्या ठिकाणी बसले. मग हे रखुमाईला विचारायला गेले काय झालं, तर रखुमाई तिची उत्तरे देते. काय देते बघा. सावळ्या हरींना ऐकू द्या तरी काय झालं रुसायला. सावळ्या हरींना ऐकू द्या तरी काय झालं रुसायला. रखुमाई रुसलीन कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसलीन कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. तो कोण मेला तुकोबावाणी त्यानं कुठं लिहिली 4-2 गाणी. तो कोण मेला तुकोबावाणी त्यानं कुठं लिहिली 4-2 गाणी. तेवढ्यासाठी का विमान धाडायचं सांगा तुम्ही. तेवढ्यासाठी का विमान धाडायचं फुकटात बसायला. रखुमाई रुसलीन कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रखुमाई रुसलीन कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. एका विभागाचं करता हे गाणं. दुसरा विभाग स्त्रियांच्या करता, स्त्रियांच्या मध्ये प्रसिद्ध असलेलं एक कविता अशी आहे की नवरा बायको किचन बेडरूम 2 मुलं सुटसुटीत संसार असावा असं पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये राहणाऱ्या मुलींना वाटतं. ही मुलगी एका खेडेगावामध्ये गेली आणि एकत्र कुटुंबाच्या रामरागड्यात सापडली आणि तिला स्वतंत्र संसार थाटावासा वाटायला लागला. याबद्दलच्या भावना सांगताना तयार झालेली कविता आहे. ऊन ऊन खिचडी साजूक कतूप. ऊन ऊन खिचडी साजूक कतूप आणि वेगळं व्हायचं भारीचं सुख. 1 नाही 2 नाही माणसं 12. घर कसलं मेलतय बाजारच सारा. अहो सासूबाई मामंजी नणंदा दीर जावेच्या पोरांची सदा पिरपिर. बरं पाहुणे राहुणे सण आणि वार रांधा वाढा जीव बेजार. 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक वेगळं व्हायचं भारीचं सुख. अशी स्त्रियांच्या मध्ये प्रसिद्ध असलेली कविता आहे. त्याप्रमाणे ही एक कविता आहे की तरुण युवक युवतींना ही कविता प्रामुख्याने आवडते. एक प्रियकर आणि एक प्रेयसी एकमेकांच्या डोळ्यात बघतायत आणि तो प्रियकर प्रेयसीला म्हणतोय प्रिये मला तुझ्या डोळ्यांच्या 2 डोहात डुंबून जावं असं वाटतंय. ती म्हणते प्रिया भलतंच काय तुझ्या मनात आलं. आजपर्यंत या डोहात कित्येक जण बेपत्ता झाले. आजच्या युगातला प्रियकर. या त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू दे की मला सांगा तुमचं काय गेलं. अशाही काय कविता आहेत या तरुण वर्गामध्ये प्रसिद्ध आहे. किती सुटसुटीत आणि किती सुंदर. आणखीन एक लहान मुलांना आवडणारी कविता एक बालकविता बघा. हात पहा हात
हात पहा हात कसे गोल्ले गोल्ले पान, हात पहा हात कसे गोल्ले गोल्ले पान, काले काले केश माझे पहा किती छान, काले काले केश माझे पहा किती छान, काले काले केश माझे पहा किती छान, काले काले केश माझे पहा किती छान. एक मजा सांगतो तुम्हाला. ही बालकविता बाबा आमट्यांच्या आश्रमशाळेमधल्या मुलांना ज्यावेळी मी पहिल्यांदा ऐकवली त्यावेळी याचं गोंडीमध्ये भाषांतर करून घेतलं. तिथं प्रभू नावाचे एक शिक्षक भेटले, त्यांनी हे गोंडीत भाषांतर करून दिलं. गोंडीतला ऐकवतो, कसं वाटतंय बघा. कई हुड नावा पांढरी पांढरी आकी, कई हुड नावा पांढरी पांढरी आकी, कारे कारे केलकू नावा हुट बेचून बेश, कारे कारे केलकू नावा हुट बेचून बेश. गोंडीमध्ये भाषांतर करून घेऊन ते गोंडीत त्यांना ऐकवायचं. ती मुलं खुश व्हायची. आणि अशा आदिवासी आश्रमशाळा मी आजपर्यंत जवळजवळ 850 आदिवासी आश्रमशाळा अनुदय वाघांनी सांगितल्या कारणानं मोफत आश्रमशाळात कार्यक्रम केलेले आहेत. हो, म्हणजे केवढं यश संपादन केलंय कुटुंब रंगले काव्यातनी. तर हा संपूर्णपणे कवितांचा कार्यक्रम आहे आणि तेही दुसऱ्यांच्या कविता सादरीकरणाचा. मग ह्या कविता निवडताना तुम्ही कोणते निकष लावले? काय आहे की प्रस्थापित कवींना ऐकवायचंय, पण प्रस्थापितांच्या अपरिचित कविता घेतल्यात आणि अपरिचितांच्या अप्रतिम कविता घेतल्यात. आणि कवितांचे सगळे प्रकार म्हणजे अल्पमतीनं मला जेवढे काही घेता आले त्यातले प्रामुख्यानं उल्लेख असा करता येतो की अभंगपासून सुरुवात केली तर अभंग, भक्तिगीतं, भावगीतं, नाट्यगीतं, स्फूर्तिगीतं, चित्रपट गीतं, बालगीतं, बडबड गीतं, कुटगीतं, स्फुटगीतं, स्त्रीगीतं, लोकगीतं, कोळीगीतं, आरत्या, गण, गवळण, लावणी, आर्या, पोवाडे, गझल, हायकू, मराठी शेरोशायरी, वात्रटिका, चावटिका, कणिका, क्षणिका, लोचटिका, गोंधळ, भारूड, सवाल जबाब, श्लोक, सुन्नीत आणि फटका इतके काव्य प्रकार मला माहित आहेत. आणि प्रत्येक प्रकार किमान 2-2 तास ऐकवतो एवढं संकलन आहे माझं. राहिले काय? मी 42 तास कविता सलग ऐकू शकतो, इतक्या मुखोद्गत आहेत माझ्या. आणि आता तुम्ही 25 वर्षांपासून हा प्रयोग करता. 25 वर्ष करतोय. आणि त्यामुळे कवितांचा इतका साठा तुमच्याकडे जमला असेल. मला स्वतःला कविता करता येत नाही, ते माझं दुःख. मग संकलित करूया कविता. प्रत्येक कवीला भेटलोय, त्याच्याकडनं त्यांच्या कविता संकलित केलेल्या आणि त्यांच्या कविता त्या कार्यक्रमात त्यांच्या नावानिशी सादर करतो. आणि अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम करत असताना पाठांतर अतिशय महत्वाचं आहे. तेच ना, स्मरणशक्ती आहे का काय म्हणायचं? ईश्वराची कृपा हो, आणि आई बाबांनी केलेले संस्कार लहानपणचे नाही का. एक कविता मी म्हणून दाखवतो, सांगा भाषा कोणती आहे. चनारे रामो चाब्या आता नाव, चनारे रामो चना, लाका सपू का लाज पीरे, शिगाढ रावा लाज चुरे, ताजी तुळी पावल पुरासा पिचना. सांगा भाऊ भाषा. मला ही काय मल्याळम वगैरे का काय बाय चान्स? ही कविता चक्क उलटी म्हणली मी. नाच च ना रे मोरा रामो आंब्याच्या चाब्या आ बनातो तनाब, नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच. उलट चना रे रामो चाब्या आता नाव, चना रे रामो चना, काळा काळा कापूस पिंजला रे, लाकाळा का सप्पू का लाज पी रे, ढगा शिवारा झुंजला रे, शिगाढ रावा लाज झुरे, आता तुझी पाळी ताजी तुळीपा फुलव पिसारा नाच, वलपुरा सापी चना. धन्य आहात तुम्ही, खरोखर धन्य आहात. आणि तुमच्या ह्या बुद्धिमत्तेला आणि तुमच्या स्मरणशक्तीला मी सलाम करते. तुमच्या वाणीला मी सलाम करते. अर्थात तुम्हाला सलाम म्हणजे तुमच्या आईला सलाम आहे, त्यामुळे तुमचं अस्तित्व आहे. आत्मा आणि ईश्वर एकत्रित आले आणि आई शब्द जन्माला आला हे मी कार्यक्रमात सांगतो. मम्मी म्हणू नका, आई म्हणा. आई आपल्या आई म्हणून हाक मारा हे कार्यक्रमात मी सांगतो. आणखीन मला म्हणजे अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत की आम्ही आमच्या मुलांना आई म्हणायला सांगितलंय. फार खरंच सुंदर आणि किती सुंदर विचार आहे हा. मला वाटतं प्रत्येक घरातल्या प्रत्येक मराठी घराने याच्यावर विचार करण्यासारखा आहे आज विशेषतः. मला असं वाटतं की लाभलंय आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. क्या बात. आपली मराठी आहे. मातृभाषेतले किती प्रकार आहेत आणि मराठी कविता काय ऐकायचे कसं म्हणता ऐका ना हे प्रकार बघा. प्रत्येक प्रकार ऐकवतो. विसूभाऊ, खरोखरच तुमच्या ह्या काव्यात आमचं कुटुंब इतकं रंगून गेलंय आणि तुमच्या ह्या कवितांचा सुगंध या फुलाप्रमाणेच इथे दरवळत राहील यात मला शंकाच नाही. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला मी क्लोजअप MTG2 तर्फे ही प्रेमाची भेट देते. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद. मोस्ट वेलकम. पण आपला कार्यक्रम संपलेला नाहीये. समारोपासाठी तुमची अजून एखादी सुंदर कविता हवी. गदी माडगुळकर हे माझे अतिशय आवडते कवी आहेत आणि माझं भाग्य आहे की निर्नाळ्या कवींच्या पायाशी बसून मला कविता ऐकायला मिळाल्या. हे माझं मोठं भाग्य आहे. एक त्यांची कविता आहे, सासर आणि माहेर या 2 गोष्टी फक्त बोलवीनच असतात का हो.
माडगुळकर म्हणतात नाही, या दोन्ही गोष्टी नदीला सुद्धा असतात ना. नदीचं डोंगर हे माहेर आणि समुद्र हे सासर. सासरी नांदायला गेली नदी आणि तिला माहेरी जावंसं वाटलं, जाईल का हो? माडगुळकर म्हणते जाते ती नदी, ती माहेरी जाते म्हणून जग चालतं, ऋतुचक्र निर्माण होतात, आपण जगतो. कशी जाते माहेरी? माडगुळकरांनी कविता दिली माहेरची ओढ. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाप्पानो तुम्ही आंधळ्याचे चेले, नदी माहेर असं जाते म्हणून हिचं जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. आणि मग डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लागून. पुन्हा होऊन आले करू नदी वाजविते वाळा, पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. ही अण्णांची कविता त्यांच्या अक्षरात माझ्याकडे संकलित झालेली आहे. केवढं मोठं वाक्य आहे माझं.